नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ खूप जुना आहे बरं का. एक 2-3 महिन्यापूर्वीचा आहे, पण मी काय टाकलाच नव्हता आणि आज सहज गॅलरी बघत बसल्या दिसला, त्यामुळे म्हटलं मग टाकावा व्हिडिओ हा. असे 4-5 व्हिडिओ आहेत बरं का करून ठेवलेले, पण नाही टाकणंच झालं नाही. कारण तुम्हाला माहीत आहे 4 महिने काय चाललं आहे घरात, सारखं कंटिन्यू हॉस्पिटल आहे, त्याच्यामुळं मोठे व्हिडिओ काय करणं होत नव्हते. तेवढे छोटे व्हिडिओ टाकत होते फक्त. त्यामुळे हा व्हिडिओ मी आज टाकत आहे. तर मी चालले होते बाहेर, देवाला चालले बरं का. माझा काय प्लॅन नव्हता बरं का, पण माझी मैत्रिणीचा फोन आला 11 वाजता की असं आपल्याला जायचं आहे बाहेर. मग देवाला जायचं म्हटलं बरं ठीक आहे. मग आम्ही निघलो दोघी गाडीवर. 12-1 वाजता निघलो असेल आम्ही, 12-1 वाजता. 12-1 वाजता निघलो. आम्हाला जायचं होतं अक्कलकोटला, आणि अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायचं होतं. गेलो, तिथं पोहोचलो, पण दुपारी खूप ऊन झालं होतं बरं का. पण तरी पण आम्ही तसंच गाडीवर गेलो. काय नाही वाटलं एवढं, चांगलं वाटलं उलटं. आणि मंदिरात पोहोचलो. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तुम्ही कोण अक्कलकोटला आलात का नाही नक्की सांगा बरं का कमेंटमध्ये. कोण अक्कलकोटला आलात आणि कुठून हा व्हिडिओ तुम्ही पाहताय ते पण सांगा. आणि अजून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर बघा, मी मंदिरात पोहोचलेलो आहे. आणि आज खरंच तिथं म्हणजे काहीच गर्दी नव्हती बरं का. फक्त आतमध्ये थोडीशी गर्दी होती, पण म्हणजे बाहेर असं काहीच गर्दी नव्हती. आता दर्शन घेण्याच्या ठिकाणी तर थोडीफार असणारच आहे, मंदिर आहे म्हटल्यानंतर. पण आतमध्ये गर्दीच नव्हती काय. बघा मंदिराचा परिसर किती छान सुंदर आहे. श्री स्वामी समर्थ. हे झाड दिसतं का तुम्हाला? हे झाड खूप जुनं आहे बरं का. मंदिराच्या आतमध्ये झाड आहे, आणि ते झाडाचा हे एरिया सोडून मंदिराचं बांधकाम केलेलं आहे. आणि बघा, इथून आपण मेन श्री स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायला चाललो आहोत आता आतमध्ये. तुम्ही कोण आलात का नक्की सांगा बरं का. कारण इतकं खूप सुंदर असं मंदिर आहे, आणि तिथं गेल्यानंतर खूप मनाला प्रसन्नता वाटते. तर ही बघा, थोडीशी गर्दी आहे, तरी पण आम्ही तसंच जात आहे. आणि तुम्हाला माहीतच आहे, आतमध्ये व्हिडिओ काढू देत नाहीत, देवाचा फोटो म्हणजे काढू देत नाहीत. तरी पण मी थोडासा काढण्याचा प्रयत्न केला होता, पण आलाय का नाही एवढं काय दिसतंय का सांगा मला नक्की. तुम्हाला झाले का दर्शन? तुम्हाला झालं असेल तर दर्शन झालं म्हणून कमेंट करा. मी थोडाफार व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे, तरी पण ही लोकं काढू देत नाहीत. जे VIP लोकांना सोडतील आतमध्ये त्यांना फोटो वगैरे काढू देतील, पण गरीबाला म्हणजे काय म्हणताला, जी सर्वसाधारण माणूस असते ना, त्यांना साधा फोटोसुद्धा काढू देणार नाहीत. अशी मंदिरातली पण आहेत, काय सांगायचं, अवघड आहे. तरी पण मी होईल तेवढं काढलंय बघा. तरी पण तुम्हाला दर्शन झाले का? मला तरी म्हणजे झालं बरं का व्यवस्थित दर्शन. थोडंफार दिसते पण त्यात मूर्ती स्वामी समर्थांची. त्यानंतर आम्ही बाहेर आलो, आणि आम्हाला काढायचं होतं इथं फोटो. ही 1,1008 रुद्राक्षांचा श्री स्वामी समर्थांचा फोटो बनवला आहे, आणि तिथं सर्वजण लोक तिथंच फोटो काढतात बाहेरच. मग मला इथं फोटो काढायचा होता, पण तिथं खूप गर्दी होती. त्यामुळं मग मी नक्षत्राला जाऊन तिकडं फोटो काढायचं असं माझ्या मैत्रिणींना सांगितलं होतं की आपण तिकडे फोटो काढू, इथं खूप गर्दी आहे. तरी पण मी काय केलं, 2 मिनटं बसले तिथं, आणि त्यानंतर आम्ही नक्षत्राच्या तिकडं निघलो. नक्षत्राच्या तिथं पण खूप छान हे आहे. मी देवाला नारळ वगैरे कधीच फोडत नाही बरं का. एकतर दक्षिणा ठेवते, पण नारळ वगैरे तसं काय फोडत नाही. कारण देव फक्त आपलं 2 हात आणि मस्तक एवढाच भुकेला असतो. तो काय तुम्हाला नारळ वगैरे फोडा, हेच घाला तेच घाला असं काय नसतं. आणि बघा, स्वामी समर्थांची मूर्ती पण किती छान आहे, सुंदर आहे. इथं गाय वासरू पण आहे बरं का. ही शिवाजी महाराजांची मूर्ती पण आहे, आणि इथं खूप लोक फोटो वगैरे काढतात. मी पण काढला फोटो वगैरे. आणि थांबा, इथं हे पण आहे गाय वासरू त्या व्हिडिओमध्ये. आहे बघा, इथं गाय वासरू पलीकडनं काढलं असतं खूप सुंदर दिसलं असतं बरं का. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्ही कोण अक्कलकोटला आलात आणि कुठून आहात तेही कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ओके, धन्यवाद.